लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलं आहेच की पार्थने काव्याला सांगितलं आहे की मी तुम्हाला घटस्फोट देऊन टाकेन, म्हणजे पुढे तुम्हाला जे काही करायचं आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही मोकळे असाल. तुमची मर्जी, तुमची इच्छा, तुमचं आयुष्य, तुम्हाला लखलाप, तुम्हाला जे करायचं असेल, जसं वागायचं असेल, काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील ते तुम्हाला घेता येतील. माझ्याबरोबर लग्न झाल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात बांधल्या गेलाय, पण तुम्हाला आता मोकळं करून टाकणं ही माझी जबाबदारी आहे. आणि अर्थात मी कुठल्याच कामात कधीच उशीर करत नाही, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहेच. तुम्हीच म्हणता ना, पार्थ देशमुख वेळेच्या आत काम पूर्ण करतो. मग आता बघाल, पार्थ देशमुख कायमच वेळेच्या आत काम पूर्ण करतो. असो, मला वाटतं आता आपलं बोलायला जेवढं हवं आहे तेवढं बोलून झालं आहे, तुम्ही निघालात तरी चालेल. त्यावर काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख तुम्हाला का कळत नाही आहे, मी सांगितलेलं. ठीक आहे, आता जर तुम्हाला कळतच नसेल ना, तर मग माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. आणि मग काव्या पार्थच्या रूममध्ये घुसते. पार्थ म्हणत असतो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही, त्यावर काव्या म्हणते गप्प बसायचं. आणि ती थेट आता रूममध्ये येते, ते डिवोर्स पेपर्स काढते आणि म्हणते, या डिवोर्स पेपर्सबद्दल बोलताय ना तुम्ही, हे डिवोर्स पेपर्स हे आपल्या लग्नाची एक्सपायरी डेट ठरवणार. आणि मग काव्या ते पेपर पार्थसमोर फाडून टाकते आणि म्हणत असते की आता कोण ठरवणार डिवोर्सची एक्सपायरी डेट. काहीही झालं तरी मी डिवोर्स देणार नाही आहे तुम्हाला देशमुख, आणि आता मी काउन्सिलिंगसाठी सुद्धा येणार नाही. त्याबरोबर आता इकडे घर सोडून जायला निघालेल्या नंदिनीला मालिनी काकू थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. नंदिनी मालिनी काकूंना सांगून टाकते की आई, या घरात थांबण्याला आता काही अर्थ नाही आहे माझ्या, मला निघूनच जाऊ देत. तर आता काव्याने ज्याप्रमाणे डिवोर्स पेपर्स फाडलेले असतात, जीवासुद्धा नंदिनीसमोर तसेच डिवोर्स पेपर्स फाडून टाकतो आणि मला तुझ्याकडून डिवोर्स कधीच नको होता असं सांगून टाकतो. त्यावर नंदिनी जीवाला सांगते, खूप उशीर झाला आहे, आता हे सगळं करून काही अर्थही नाही आहे आणि उपयोगही नाही आहे, मला जाऊ द्या. ते तुमच्याही फायद्याचं असेल आणि माझ्याही फायद्याचं असेल. उगाच कांगावा करून आरडाओरडा करून वेळ वाया जाईल आणि एनर्जी संपेल. त्यापेक्षा जर शांतपणे तुम्ही मला बाहेर पडून दिलंत तर यामध्ये तुमचाही फायदा असेल आणि माझाही. मनाच्या वरनं जीवाच्या खालनं उगाच मला तुम्ही थांबवताय असं मला दाखवण्यासाठी नका थांबू, प्लीज जाऊ द्या मला. आता काव्या तिकडे येते आणि काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई नको गं असं करू, हेच होईल आम्हाला दोघांनाही माहिती होतं, याचीच भीती होती आम्हाला ना, म्हणून आम्ही कोणाला काही सांगत नव्हतो. आम्ही ठरवलं होतं गं, आम्हाला सगळं सांगायचं होतं. फार्म हाऊसवर आम्ही दोघंजणं तुमच्याकडे आलोसुद्धा होतो. जेव्हा आमच्यावर जेवण बनवण्याची वेळ आली होती, आम्ही किचनमध्ये गेलो जेवण बनवायला, तेव्हाच आमच्यामध्ये ठरलं की तुम्हाला सगळं सांगायचं. फार्म हाऊसवर आपण चौघंच आहोत म्हणून तुम्हाला सगळं सांगण्यासाठी आम्ही आलोसुद्धा होतो. पण त्यावर नंदिनी म्हणते, काव्या प्लीज, मला नाही इंटरेस्ट होतं या सर्व गोष्टी ऐकण्यात, मला जाऊ दे. नंदिनी आता घराच्या बाहेर पडतच असते, इतक्यात साठे गुरुजी घरात आलेले असतात. मी म्हटलेली उलथापालथ घरात झालेली दिसते. घरातलं वातावरण शांत आहे, घरात सगळ्यांचे सूर दबलेले आहेत, बरोबर ना. त्यावर मालिनी साठे गुरुजींना, गुरुजी तुम्ही असे अचानक कसे असं विचारते. त्यावर गुरुजी म्हणत असतात, मालिनी तुला विसर पडत असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, मी देशमुखांच्या घरातल्या प्रत्येक कार्याला हजर असतोच. आणि मग साठे गुरुजी, तू कुठे चाललीस, आतमध्ये चल असं म्हणतात. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, गुरुजी तुम्हाला तर सगळंच कळतं, तुम्हाला काही कळत नाही असं घडत नाही. त्यामुळे इथे काय घडलं काय नाही घडलं हे सगळं तुम्हाला पुन्हा सविस्तर सांगायला हवं असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, मला आता ह्या घरात थांबायला लावू नका. अहो, आता या घरात थांबणं म्हणजे माझा श्वास कोंडणं, आणि काहीही झालं तरी मी या घरात स्वतःला श्वास कोंडून नाही घेऊ शकत. मला नाही थांबायचं इथे, प्लीज मला जाऊ द्या. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, निघून गेलीस तर तुटून जाईल, इथेच राहिलीस तर जोडली जाशील, इथेच बसलीस तर पुन्हा थांबशील, इथून गेलीस तर व्हावत जाशील. आता गुरुजी हे जे काही कोड्यात बोललेले असतात ते सगळं नंदिनीला कळलेलं नसतं. नंदिनी गुरुजींना म्हणते, गुरुजी मला. त्यावर गुरुजी म्हणतात, तुला काहीही कळलेलं नाही आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे, मी सांगणं माझं कर्तव्य केलं, आता समजून घेणं विचार करणं तुझं काम आहे, ते तू कर. हे बघा, इथून कोणीही जाऊ नका, कारण इथून जाणं हा तुमच्या चुकीच्या निर्णयाचा पहिला पडाव असेल.
आणि जो तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा नाही. प्रत्येक वेळी मी तुम्हाला संदेश द्यायला येतो. आजही आलो. आजही माझ्या परीने मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. काव्याकडे बघून गुरुजी म्हणतात, इथे राहिलीस तर विस्कटलेल्या नात्याची पुन्हा घडी बसेल. हरवलेली नाती पुन्हा सापडली जातील. पण आता गुरुजी हे असं म्हणतात त्यावेळी त्या ठिकाणी वसवत्त्या आणि रम्यासुद्धा असतात. वसवत्त्या आणि रम्यासुद्धा गुरुजींचं भाकीत ऐकत असतात. गुरुजी सांगत असतात, वेळ लागेल पण सगळं घडेल. वेळ लागेल पण व्यवस्थित होईल. वेळ लागेल पण नात्यात आलेली दरी कायमची मिटेल. वेळ लागेल पण पुन्हा सगळ्या घड्या व्यवस्थित बसतील. नात्यातली नाती पुन्हा सापडतील. आता गुरुजी हे जे काही भाकीत करत असतात ते करेपर्यंत मालिनी मात्र गप्प उभी असते. गुरुजी मालिनी काकूंना म्हणत असतात, तुझ्या मनातले सगळे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचत आहेत मालिनी. मी हे सगळं घडणार आहे हे जर मला माहीत होतं तर आधीच तुला या सर्व गोष्टींबद्दल का पूर्वसूचना नाही दिली. तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो. मी तुला या सर्व गोष्टींची पूर्वसूचना दिली होती. जीवाच्या मनात काव्य आहे असं मी तुला सांगितलं होतं. जीवाच्या मनात काय काव्य आहे हे तुला ओळखता आलं नव्हतं. त्यावर मग मालिनी काकूंना आठवतं. तर लगेचच गुरुजी नंदिनीकडे बघतात आणि नंदिनीलाही सांगतात, तुलासुद्धा मी पूर्वकल्पना दिली होती घटस्फोटाच्या वेळी. आठवतं आहे ना? त्यावर नंदिनी होकारार्थी मान हलवते. गुरुजी म्हणतात, सांगणं माझं कर्तव्य होतं जे मी केलं. चहा घ्यायला पुन्हा येईन. आणि मग गुरुजी तिकडनं बाहेर जाऊ लागतात. वसवत्त्या रम्याला म्हणत असते, रम्या, गुरुजी नक्की तुझ्याबद्दल आणि पार्थबद्दलच बोलत होते. हरवलेली नाती पुन्हा सापडतील. त्यावर लगेचच रम्या म्हणते, हो नाही, आठवतं आहे ना तुला? लहान असताना भातुकलीच्या खेळात पार्थने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. गुरुजी तेच नातं म्हणत असतील. आमचं ते नातं बालपणीच हरवून गेलं होतं. पार्थच्या तर त्या सगळ्या गोष्टी लक्षातच नव्हत्या. पण मी ते नातं जपून ठेवलं होतं. म्हणजे हरवलेलं नातं पुन्हा सापडणार. गुरुजी आमच्याच नात्याबद्दल बोलत असणार. आता काव्याचा आणि पार्थचा डिवोर्स झाला की मग पार्थ माझाच होणार ना, असं आता रम्या म्हणते. त्यावर लगेचच वसवत्त्या म्हणते, अगं रम्या, विचार करत कुठे बसलीस? चल गुरुजींकडे जाऊ आणि गुरुजींना सविस्तर सगळं विचारून घेऊ. आणि तुझ्या लग्नाचं भाकीत याच गुरुजींनी केलं आहे ना, त्यामुळे तुझ्या लग्नाचे विधी सांगायला आपण तुझ्या होणाऱ्या लाडक्या सासूला सांगू की याच गुरुजींना बोलव. काय? त्याबरोबर लगेचच आता वसवत्त्या म्हणते, अगं रम्या, गप्पा काय मारत बसली आहेस? चल लवकर, पुढे काही अडथळा तर येणार नाही ना, हे सुद्धा आपल्याला स्पष्ट करायला हवं. मग वसवत्त्या आणि रम्या गुरुजींजवळ धावत येतात आणि गुरुजींना मागून हाक मारतात. गुरुजींना तर आधीच माहीत असतं की या दोघीजणी येणार आहेत. गुरुजी म्हणतात, तुमच्या मनातलं माझ्यापर्यंत पोहोचले, पण तुमच्या तोंडाने ऐकू द्या. मग वसवत्त्या आणि रम्या म्हणतात, तुम्ही आतमध्ये जे भाकीत केलं ते म्हणजे रम्याच्या लग्नाचंच होतं ना, म्हणजे रम्याचं आणि पार्थचं लग्न. त्यावर गुरुजी म्हणतात, म्हटलं ना मी, नात्यात हरवलेली नाती पुन्हा सापडतील. आता गुरुजी, नात्यात हरवलेली नाती म्हणजे काव्य आणि पार्थचं नातं जे पार्थच्या मनातून हरवलं आहे, जे काव्याला सापडत नाही आहे, ते पुन्हा त्यांना नव्याने सापडेल. फक्त त्यांना कष्ट करावे लागतील असं म्हणत असतात. पण वसवत्त्या आणि रम्याला असं वाटत असतं की गुरुजी रम्या आणि पार्थबद्दल बोलत आहेत. आता गुरुजींना खरं तर रम्याला स्पष्ट सांगायचं असतं की तुझ्या मनात जे आहे तसं घडणार नाही, आशेवर राहू नकोस. गुरुजी रम्याला सांगायला तोंड उघडतात सुद्धा. पण रम्या, गुरुजी तुमचे खूप आभार, असेच कायम तुम्ही आशीर्वाद देत राहा, तुमच्या आशीर्वादाची मला सदैव गरज आहे, असंच म्हणत गुरुजींना नमस्कार करते. आता गुरुजी हे म्हणत असतात मनात, अगं रम्या, खूप मोठी चूक करतेस. पण त्याबरोबर आता वसवत्त्या ही लगेचच रम्याला म्हणते, रम्या, आपल्याला गुरुजींबरोबर जर कोणी बघितलं तर उगाच अर्थाचा अनर्थ होईल. चल, आपण आता फार वेळ इथं थांबायला नको, गुरुजींना जाऊ दे. तसंही आता तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढायला याच गुरुजींना आपल्याला परत बोलवायचं. तेव्हा तुला हवं तितकं गुरुजींना थांबवून ठेव, हवे तितके गुरुजींचे आशीर्वाद घे. आणि तसंही पार्थला आणि तुला जोडीने नमस्कार करायचाच आहे की गुरुजींना. त्यावर लगेच रम्या म्हणते, हो आई, हो,
मी याच गुरुजींना माझ्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी सुद्धा बोलवेन आणि मी याच गुरुजींना माझ्या लग्नाच्या गाथा म्हणण्यासाठी सुद्धा बोलवेन आणि मी आणि पार्थ भरभरून आशीर्वाद घेऊ यांच्याकडनं. त्यावर लगेचच वसुआत्या म्हणते, बरं हो ते सगळं झालं, पण आता चल. आणि मग लगेचच वसुआत्या आणि रम्या ह्या दोघीजणी आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावर वसुआत्या रम्याला म्हणत असते, रम्या बघितलंस ना, मी तुझी आई आहे आणि एक आई आपल्या मुलीला जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी काहीही करू शकते. अगदी अख्ख्या जगाबरोबर लढावं लागलं की नाही तरीही एक आई आपल्या मुलीसाठी ते करू शकते. आता खरं तर वसुआत्या खूप चुकीचं शिकवते रम्याला. खरं तर हे चुकीचं आहे, जे आपलं नाहीच आहे ते आपलं नाहीच आहे हे एका आईने आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे. पण वसुआत्या रम्याला ते शिकवण्याऐवजी अजून जे दुसऱ्याचं आहे ते कसं हिसकावून घ्यायचं हे शिकवते. तर आता इकडे लगेचच रम्या म्हणत असते की आई हे अगदी खरं बोललीस हा. खरंच आजपर्यंत मला फक्त वाटायचं की तू फक्त बोलतेस, पण नाही आई, तू जे बोलतेस ते तू करून दाखवतेस. तू म्हणाली होतीस की तू ह्या नंदिनीला आणि काव्याला सुखाने जगू देणार नाही आणि तू खरंच यांना घराबाहेरसुद्धा काढून दाखवलंस गं. त्याबरोबर लगेचच आता वसुआत्या म्हणते, या दोघींमुळे माझं कपाळ कमी वयात उद्ध्वस्त झालं. यांच्या बापामुळे माझा नवरा गेला, मग त्याच्या मुली माझ्या घरात सुखाने जगतील कशा? त्याच्या मुली माझ्यासमोर कुंकू कपाळावर लावून मिरवतील कशा? त्यांच्या डोळ्यात अश्रू दिल्याशिवाय मला थोडी शांत बसता येणार होतं. आणि त्याची ती धाकटी मुलगी काव्या, ती तर माझ्या मुलीचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेत होती. त्यांच्या बापाने माझा नवरा हिरावला आणि त्याचीच मुलगी माझ्या मुलीचं प्रेम हिरावत होती. मी हे कसं होऊ दिलं असतं रम्या? त्यानंतर आता मालिनी काकू काव्याला म्हणत असतात, काव्या बघितलंस ना, आता गुरुजींनीसुद्धा सांगितलं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. तर त्या नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा मला माहिती आहे तुला सध्या खूप मोठा धक्का बसला आहे आणि सध्या तुझ्या मनात खूप काही प्रश्न वगैरे आहेत, सगळं बरोबर आहे. पण साठे गुरुजींनी केलेली भविष्यवाणी कधीच चुकीची किंवा खोटी झालेली नाही आपल्या घरात, हे सुद्धा तू बघितलंयस. त्यामुळे मला असं वाटतं की तू साठे गुरुजींच्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेव. कमीत कमी तू घर सोडून जाऊ नकोस. आणि जीवा चुकला आहे ना, मग घर सोडून जाण्याची गरज तुला काय आहे? तू कुठेही जायचं नाहीस नंदिनी. अगं हे घर तुझंसुद्धा आहे. तू विसरतेस का? ज्या दिवशी लग्न करून तुला या घरात आणलं त्याच दिवशी मी आणि विक्रमने दोघांनीही तुला सांगितलं होतं की तू आमची सून नाही तर तू आमची मुलगी आहेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई हे सगळं बोलायला ठीक आहे हो, पण खऱ्या आयुष्यात ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. नाही म्हणजे तुम्ही या आधीसुद्धा म्हणायचात की लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम, पण लग्नानंतर कुठे झालं प्रेम? नाही झालं, पण ते निभवता नाही आलं. असो, जे आता घडून गेलं त्या विषयावर पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा मी आता असा विचार करते, शांतपणे इथून निघून गेलेलंच बरं पडेल. जीवाने डिवोर्स पेपर्स जरी फाडून टाकले असले तरीसुद्धा मला त्या गोष्टींनी आता काहीही फरक पडत नाही. आणि तसंही डिवोर्स पेपर्स पुन्हा तयार करून घ्यायला असा कितीसा वेळ लागतो आणि आमच्या वकिलाला तर माहीत आहेच की आमच्या डिवोर्सला किती कालावधी झाला आहे काय. त्यामुळे म्हणजे आमच्या डिवोर्सच्या प्रोसिजरला किती कालावधी झाला आहे काय. त्यामुळे पुन्हा सगळं प्रोसीड पुन्हा पहिल्यापासून करावं लागेल असं मला तरी वाटत नाही. आणि कितीतरी मुलींना आनंद निवासमध्ये मी स्वतः मदत केली घटस्फोट मिळवून द्यायला, स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करायला. मग स्वतःसाठी तर काहीतरी करावं लागेलच नाही. त्याबरोबर आता हे सगळं नंदिनीच्या तोंडून ऐकताना मालिनीला खूप दुःख होत असतं. जी सून इतरांना उभारी देत असते ती सून आज स्वतः खचून गेली आहे हे बघून मालिनीला खूप वाईट वाटत असतं. पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे पर्याय नसतो. मालिनी जाताना नंदिनीला म्हणत असते, नंदिनी तू जावं, या घरातनं बाहेर पडावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे, पण मी तुला थांबवणार नाही. ह्या घरात तुझी पोकळी कायमच राहील. तू या घरची सून होतीस, आहेस आणि कायम राहशील. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सताड उघडे आहेत. नंदिनी तिकडनं हसत निघून जाते. त्याबरोबर आता लगेचच इकडे काव्या ही नंदिनीला मागून बघत तिथेच उभी राहते. काव्याला नंदिनीने घराबाहेर पडताना खूप जास्त दुःख होत असतं. काव्याला आता प्रत्येक गोष्ट आठवू लागते. नंदिनीने अगदी तिला पहिल्यापासून किती सांभाळून घेतलं आहे, प्रत्येक वेळी कसं सावरून घेतलं आहे. तिचं आणि पार्थचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा काव्या तिला सासू खडूस मिळाली तर मग ट्रेनिंग द्यावं लागेल म्हणून ट्रेनिंग देत होती. तिथपासून ते नवरा जर घोरणारा मिळाला तर
घोरण्याची सवयसुद्धा असायला हवी, आवाजाची सवय असायला हवी, म्हणून त्याचं ट्रेनिंग देत होती. त्यानंतर जर नवरा आपलं सगळं घेत असेल तर त्याच्याबरोबर कसं भांडायचं, आपला हक्क कसा मिळवायचा हे सांगण्यासाठी सुद्धा ती तिचं ट्रेनिंग घेत होती. ते सगळं काव्याला आठवत असतं. पण आता त्या सर्व गोष्टी आठवून काहीही उपयोग राहिलेला नसतो, कारण नंदिनी ही तोपर्यंत तिच्या नजरेपासून दूर गेलेली असते. काव्या म्हणत असते, ताई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्रत्येक अडचणीच्या काळात, प्रत्येक दुःखाच्या काळात तू कायम माझी साथ दिलीस, सावलीप्रमाणे माझ्याबरोबर राहिलीस. पण आज तुला माझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. पण मी मात्र तुझ्याजवळ येऊ शकत नाही आहे, कारण मला पार्थ देशमुखांनासुद्धा एकटं सोडायचं नाही आहे आणि मला त्यांचासुद्धा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे, मिळवायचा आहे मला पुन्हा त्यांना. तर दुसरीकडे आता जीवा हा ते डिवोर्स पेपर्स फाडलेले असतात त्यांच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो, काहीही झालं, अगदी काहीही, तरी पुन्हा हे पेपर्स बनवून घेण्याची वेळ मी येऊ देणार नाही. नंदिनीने कितीही ठरवलं तरी मी तिला डिवोर्स देणार नाही म्हणजे नाही. मी नंदिनीचं मन पुन्हा जिंकणार. मला माझी बायको माझ्या घरात, माझ्या आयुष्यात हवी आहे. नंदिनीपेक्षा दुसरी योग्य, लायक आणि परफेक्ट मुलगी माझ्या आयुष्यात येणं शक्य नाही. ती माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या आयुष्याला नवीन आकार, उकार सगळंच दिलं. तिने माझी ती फेस बघितली आहे जी काव्याने सुद्धा बघितलेली नव्हती. नंदिनीने मला त्यावेळी साथ दिली ज्यावेळी कुठलीच बायको कदाचित आपल्या नवऱ्याला देणार नाही, कुठलीच प्रियसी आपल्या प्रियकरासोबत राहणार नाही. मग हे अशी वेळ असताना नंदिनी जर माझ्या आयुष्यातून निघून जात असेल तर मी नंदिनीला कधीच निघून जाऊ देणार नाही. आता जीवा त्यांच्या देवघरासमोर येतो आणि दिव्यावरती हात ठेवून आता तो शपथ घेत असतो की काहीही झालं, अगदी काहीही, मला आकाश पाताळ एक करावं लागलं तरी मी आकाश पाताळ एक करेन, पण नंदिनीला पुढच्या 2 महिन्याच्या आत, म्हणजे आमच्या डिवोर्सची तारीख पूर्ण व्हायच्या आत, 6 महिने पूर्ण व्हायच्या आत मी नंदिनीला ह्या घरात घेऊन येईन म्हणजे येईन. माझ्या हातात 2 महिने नाही तर तब्बल 60 दिवस आहेत आणि 60 दिवसात काय, एका दिवसात, एका तासात, एका मिनिटात डाव पलटू शकतो. 60 दिवस तर खूप झाले. आणि मला एक गोष्टीची पक्की खात्री, नंदिनी माझ्यावर कितीही रागवली, नाराज असली, दुःखी असली तरीही फार काळ ती माझ्यावरती राग धरून राहू शकत नाही. आणि नंदिनी, यावेळी तू जरी राग धरला असशील ना तरी मी तो दूर केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही. जेव्हा मी ऑफिसला जायला सुरुवात केली होती, सुरुवातीच्या दिवसात मी नाराज होतो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी तू रेडी झाली होतीस ना, मग आता तयार राहा, यावेळी मी तयार आहे. तर दुसरीकडे डिवोर्स पेपर्स फाडून गेलेल्या काव्यामुळे खरं तर पार्थ विचार करत असतो, जर हे सगळं सत्य न कळता तुम्ही हे पेपर्स फाडले असते ना काव्या, तर खरंच आज माझ्या इतका सुखी, माझ्या इतका आनंदी माणूस या संपूर्ण जगात कोणी उरला नसता. पण आज तुम्ही जरी हे डिवोर्स पेपर्स फाडलेले असले तरी याचा काहीच उपयोग नाही आहे. आज तुम्ही हे पेपर्स फाडलेत म्हणून आनंद मानावा, की आज तुम्ही हे डिवोर्स पेपर्स का फाडले, का डबल काम वाढवून ठेवलं म्हणून या गोष्टींनी तुमच्यावरती चिडावं, हेच मला कळत नाही आहे. असो, काहीही असलं तरी माझा निर्णय शेवटचा आहे. मी तुम्हाला माझ्यातून मोकळं करणार म्हणजे करणार. मी तुम्हाला डिवोर्स देणार म्हणजे देणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मग त्यासाठी तुम्ही काहीही करा. आतापर्यंत तुम्ही म्हणत आलाय ना, पार्थ देशमुख खूप हट्टी आहे, देशमुखांचा बोका हट्टी आहे. मग आता बघा, देशमुखांच्या बोक्याचा हट्ट पण आणि हट्टीपणा पण. देशमुखांचं हट्ट काय आहे ते आज तुम्हाला कळेलच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.